पार्किंगची सोय नाही तर गाडी विकत घेता येणार नाही असा निर्णय महाराष्ट्रामध्ये लवकरच लागू होईल असं राज्याचे परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी सांगितलंय। त्यांच्या मते वाहतूक कोंडी आणि पार्किंगच्या समस्येला तोंड देण्यासाठी हा उपाय योजला आहे। गाडी विकत घेतली की नव्या वाहतुकीची नोंदणी करतानाच पार्किंगची जागा असल्याचा पुरावा सादर करावा लागेल। पण असं झालं तर खरंच पार्किंगची समस्या सुटेल का? हे खरंय की मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर अशा लहान मोठ्या शहरांमध्ये वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे। सध्या मुंबईत दररोज सुमारे 1200 नवीन वाहनं रस्त्यांवर येत आहेत, ज्यातल्या अनेक वाहनांसाठी पार्किंगची जागाच नाहीये। त्यामुळे रस्त्यावर अनधिकृत पार्किंग, वाहतूक कोंडी आणि रहिवाशांमध्ये होणारे वाद हे प्रश्न गंभीर आहेत। पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी हेच मॉडेल इतर देशांनी सुद्धा आधी आणलं होतं। जपानमध्ये 1962 पासून प्रूफ ऑफ पार्किंग कायदा लागू आहे। नवीन वाहन नोंदणीसाठी मालकाला पोलिसांकडून प्रमाणित पार्किंग जागेचा पुरावा द्यावा लागतो। या धोरणामुळे जपानमधल्या अनेक शहरांमध्ये अनधिकृत पार्किंग आणि वाहतूक कोंडीची समस्या कमी झाल्याचं म्हटलं जातं। सिंगापूरमध्ये वाहन मालकी नियंत्रित करण्यासाठी सर्टिफिकेट ऑफ एंटाइटलमेंट (COE) नावाची पद्धत आहे, ज्यामध्ये गाडी घेण्यापूर्वीच पार्किंगच्या जागेची उपलब्धता तपासली जाते। दिल्लीत सुद्धा ट्रायल बेसिसवर असा प्रयोग करण्यात आला होता, पण अर्थातच तो सपशेल अपयशी ठरला। कारण वरकरणी ही सिस्टम चांगली वाटते, पण त्याचे तोटे असे की जितका कायदा कडक तितकं त्यातनं पळवाट काढण्याची शक्कल सुद्धा लोक लावतात। सिंगापूर आणि जपानमध्ये अनेकांनी फेक पार्किंग सर्टिफिकेट दाखवून कार खरेदी केल्याचं उघड झालंय। आता सांगा की तिथे एवढ्या प्रगत व्यवस्थांना लोक जर सुरुंग लावत असतील, तर आपल्याकडे जिथे पैशासमोर सगळं वागतं आणि धनाढ्यांना सगळं माफ असतं, तिथे ही व्यवस्था चालणार आहे का? आपले लोक त्यात हेराफेरी करणार नाहीत हे कशावर? सामान्य नागरिकांना नियम दाखवले जातात, इतरांना नाही, हे तर ओपन सिक्रेट आहे। त्यामुळे कायदा अंमलबजावणीसाठी सरकार काय करणार हा प्रश्न आहे। नाहीतर घोटाळे बहादरांना भ्रष्टाचाराचं आणखीन एक रान मोकळं होईल। अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या निर्णयामुळे पार्किंगच्या जागेची किंमत आणखी वाढेल असं अनेकांचं म्हणणं आहे। आताच पार्किंगच्या जागा मुंबईसारख्या शहरांमध्ये 10-20 लाखांना विकल्या जात आहेत। या निर्णयामुळे पार्किंगची जागा घेणं बंधनकारक होईल आणि त्यामुळे बिल्डर्स अव्वाच्या सव्वा भाव लावतील ही शक्यता नाकारता येत नाही। एकंदरीत या निर्णयाचा हेतू जरी प्रथमदर्शनी चांगला वाटला, पण त्याच्या अंमलबजावणीत जर घोळ झाला तर पैशासमोर झुकणारी व्यवस्था एकीकडे आणि सामान्यांचं चारचाकीचं अपूर्ण स्वप्न दुसरीकडे असं होण्याची शक्यता आहे। आणि असे पॅराडॉक्स आपल्याकडे काही नवीन नाहीयेत।